अल्प इंजिनिअरिंगचे अतिरिक्त बांधकाम काढावे। सामाजिक कार्यकर्ते शर्मा यांचे उपोषण। अंबड औद्योगिक वसाहतीतील अल्प इंजिनिअरिंग कंपनीने अनधिकृत व बेकायदेशीररित्या केलेले अतिक्रमित बांधकाम त्वरित हटवावे यासाठी सामाजिक कार्यकर्ते संतोष पी शर्मा यांनी गुरुवारी दिनांक 27 जून रोजी MIDC कार्यालयाबाहेर उपोषणाला सुरुवात केली आहे। अंबड औद्योगिक वसाहतीतील प्लॉट नंबर E 60 61 62 B 82 B 6 H 25 मध्ये अल्प इंजिनिअरिंग कारखान्याचे 7 प्लांट आहेत। कंपनीने अनेक ठिकाणी पक्के स्वरूपाचे अतिक्रमित बांधकाम केले आहे। या विरोधात शर्मा यांनी अनेकदा पत्रव्यवहार केला आहे, मात्र त्या पत्राला MIDC विभागाने केराची टोपली दाखवली आहे। वारंवार पत्रव्यवहार करूनही दाद मिळत नसल्याने अखेर गुरुवारपासून शर्मा यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे। अतिक्रमण करणाऱ्या कंपनी मालकासह HR प्रमुख प्लॉट हेड यांच्या विरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल करावा अशी मागणी शर्मा यांनी केली आहे। कंपनीच्या अतिक्रमणामुळे अग्निशमन, गौण खनिज, मनपाचा कर विभाग अडचणीत आलेला असल्याचेही शर्मा यांनी सांगितले। अतिक्रमण विरोधात कंपनीला नोटीस बजावली आहे। कंपनी स्वतःहून अतिक्रमण काढत असल्याचे आम्हाला कळवले आहे। अतिक्रमण काढण्यासाठी 1 महिन्यापूर्वी निविदा काढण्यासाठी अंदाजपत्रक तयार केले आहे। कंपनीने अतिक्रमण न काढल्यास त्यांच्याकडून 48 लाख रुपये वसूल करण्यात येईल। जयवंत पवार, कार्यकारी अभियंता, MIDC यांनी सांगितले। आज आम्ही उपोषणाच्या संदर्भात उद्योग भवन समोर बसलेलो आहे। अल्प इंजिनिअरिंग प्रायव्हेट कंपनी अंबड या कंपनीने अनधिकृत बांधकाम आणि PVC शेड लोखंडी 2 वर्षापासून या कारवाईला थांबवण्यात आलेलं होतं। त्यांना प्रत्येक वेळेस कंटिन्यू नोटिसा चालू आहे, तरी आज एवढी ही रद्दी दिसते माझ्या हातात। आता हिला रद्दीच बोललं जाईल, कारण ही कागदपत्रांची व्हॅल्यूच नाही राहिली यांच्यासमोर। एवढे कागदपत्र असताना सुद्धा यांची कारवाई का होत नाही, त्यासाठी आज आम्ही MIDCच्या कार्यालयासमोर बसलो आहे। बेकायदेशीर अतिक्रमण हटलंच पाहिजे ही आमची मागणी आहे। आणि कार्यकारी अभियंता यांनी 2 वर्ष याच अंबड विभागात उपअभियंता म्हणून कार्यरत होते। त्यांच्या आदेशाप्रमाणे हे 2 वर्षापासून ही फाईल आहे, या फाईलची का कारवाई होत नाही? आणि तेच आज कार्यकारी अभियंता आहे अंबडचे, आणि त्यांनी सुद्धा याचे प्रोसेस का थांबवलेले यासाठी आम्ही ही मागणी केलेली आहे। जवळ ही अतिक्रमणची मोहीम होत नाही तवर आम्ही इथून उठणार नाही, आणि याच्यासाठी पावसाळी अधिवेशनात याचा मुद्दा उचलण्यात येईल। स्थानिक आमदारांनी याचा मुद्दा उचलावा ही आमची मागणी आहे। फक्त अल्प इंजिनिअरिंग नाही तर भरपूर कंपन्या आहेत, ज्यावर पहिली मोहीम होत नाही तवर बाकीच्या मोहीम राबवणार नाही, हे तुमच्या निदर्शनात येऊन जाणार आहे। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।